नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य या सिरीज मधील पुढील भाग आहे षष्ठीला एकादशी, पौष कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला षष्ठीला एकादशीचे महात्म्य सांगतो, ते ऐक. कोणे एके समयी नारद मुनी वैकुंठाला श्री विष्णूकडे गेले आणि त्या जगन्नियंत्याची प्रार्थना करून म्हणाले की, हे भगवान, मला षष्ठीला एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून आपण मला ते सांगा. नारदाचा वरील प्रश्न ऐकून वैकुंठनाथ म्हणाले की, हे नारदा, याबद्दल तुला एक पूर्वेतिहास सांगतो, तो चित्त देऊन श्रवण कर. पूर्वी मृत्यूलोकात एक ब्राह्मण स्त्री वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून माझी भक्ती करून नाना प्रकारची व्रते करीत असे. महिनोन्महिने उपवास करून अत्यंत क्लेश भोगीत असे. त्यामुळे ती फार खुश झाली. पण नारदा, ती दानधर्म बिलकुल करीत नसे. तिने स्वप्नात सुद्धा कोणालाही मुठभर धान्य, वीतभर वस्त्र दिले नाही. कोणी याचक तिच्या दाराला भिक्षा मागण्याला आला असताना ती त्याचा तिरस्कार करी. त्याच्यावर संतापे आणि म्हणे की, आम्ही कष्ट करून मिळवलेले द्रव्य याचकांना काय म्हणून द्यावे? याचकांचा आमच्या द्रव्यावर काय हक्क आहे? जरी घरात पुष्कळ द्रव्य असले तरी ते आम्ही दानधर्म करून खलास करावे काय, आणि द्रव्य संपल्यावर दारोदारी पोटाकरिता भिक्षा मागावी काय? असा उलटा रोजगार करण्याची आम्हाला बिलकुल इच्छा नाही. दानधर्मापासून जे पुण्य मिळते त्याच्याही पेक्षा जास्त पुण्य हे व्रताने मिळते. हे नारदा, हा सर्व वृत्तांत ऐकून तो चमत्कार पाहण्याकरता मी एका ब्राह्मणाचे सोंग घेऊन मृत्यूलोकाला गेलो व भर 2 प्रहरी तिच्या दारापुढे जाऊन दीन स्वराने, आई साहेब अशी हाक मारून, मला काहीतरी भिक्षा घाला असे म्हटले. तोच ती आतून रागारागाने धावून आली आणि माझे काळे व कृश, शिवाय वृद्धत्वामुळे वाकलेले शरीर, त्यावरील फाटलेली वस्त्रे, डोक्यावरील पांढरी व आखूड दाट नसलेली व विखरलेली शेंडी, खोल गेलेले डोळे, पाणी गळत असलेले नाक, सुरकुत्या पडलेला निस्तेज चेहरा पाहून तिरस्काराने ती म्हणाली की, ए थेरड्या, उठ, चालता हो इथून. जो उठतो तो भिक्षा मागतो. माझ्या दारात भिक्षेकरिता जे हे धरणे घेऊन उभा राहिलास, ते काही मी तुझे देणे लागते म्हणून वाटतं? अशा प्रकारे तिने जरी मला कठोर शब्द बोलून झिडकारले तरी दीनवदन करून तिला, आई साहेब, मी दरिद्री आहे. वृद्धत्वामुळे मला थकवा येऊन श्रम करवत नाहीत. फार काय सांगू, भिक्षा मागण्याकरिता सुद्धा चालवत नाही. भुकेमुळे माझे प्राण कासावीस होऊ लागले आहेत. मला खाण्याला काहीतरी अन्न द्या. हुश होऊन पटकन जमिनीवर खाली बसलो तेव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त अशा कठोर स्वरात कपाळाला आठ्या घालून म्हणाली की, थेरड्या, अन्ना वाचून जरी माझ्या दारात मेलास तरी तुला फराफरा ओढून उकिरड्यावर नेऊन टाकेन, पण भिक्षा मिळणार नाही. तुम्ही याचक फार लबाड असता. तुमच्या जवळ पोटभर खाण्याकरिता नव्हे, दुसऱ्याला सुद्धा जगवता येईल इतके अन्न असते. असे असून तुम्ही दुसऱ्याची संपत्ती लुबाडण्याकरिताच गयावया करून भिक्षा मागता. तेव्हा मुकाट्याने येथून चालता हो अगोदर. या तिच्या कठोर बोलण्यावरही मी आपल्या डोळ्यात पाणी आणून तिला म्हणालो की, आई साहेब, नका हो इतके कठोर बोलू. खरोखर माझी स्थिती अत्यंत वाईट आहे. मी दरिद्री असल्यामुळे व त्यातून वृद्ध असल्यामुळे मला माझी बायको सुद्धा विचारित नाही. मुले हिडीस पिडीस करतात. शेजारी जवळ येऊ देत नाही. मजवर दया करा आणि खाण्याला काहीतरी अन्न द्या. भूक फार लागली आहे. तेव्हा ती तरातरा घरात गेली व तिने ताटात मातीचं ढेकूळ घालून ते झाकून बाहेर आणले आणि माझ्या झोळीत टाकले. हे नारदा, हा चमत्कार पाहून मी स्वस्थानाला वैकुंठाला परत आलो.
पुढे थोड्याच दिवसात ती मृत्यू पावून व्रताच्या पुण्याने स्वर्गाला गेली. तेथे तिला एक सुंदर घर मला मातीचे ढेकूळ दिल्यामुळे मिळाले, पण त्यात धनधान्य, अन्न, वस्त्रपात्र वगैरे काहीच नव्हते. तेव्हा ती रागारागाने मजकडे वैकुंठाला आणली आणि म्हणाली की स्वर्गात मला सुंदर घर मिळाले, पण त्यात कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य बिलकुल नाही. मी कितीतरी व्रते केलेली आहेत. यानंतर मी म्हणालो की होय, तू पुष्कळ व्रते केलीस, ही गोष्ट खरी आहे, पण दानधर्म बिलकुल केला नाहीस. नुसती व्रते केली म्हणजे पुण्य मिळून ऐश्वर्य उपभोगण्यास मिळते, ही समजूत चुकीची आहे. कारण दानधर्मापासून व्रताची सांगता होत नाही. तेव्हा आलीस तशीच परत जा. असे सांगताच ती काकुळतीने मी अपराधी आहे, माझवर दया करा असे म्हणून विनवू लागली. तेव्हा मला तिची दया येऊन मी तिला षट्टिला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हटले की तू जर हे व्रत करशील तर तुला पुष्कळ असे ऐश्वर्य उपभोगावयास मिळेल. हे षट्टिला एकादशीचे व्रत देवस्त्रिया तुला सांगतील, जा तू आता. हे नारदा, पुढे देवस्त्रियांनी तिला षट्टिला एकादशी व्रताचा विधी जो सामान्य एकादशी व्रतात सांगितला आहे त्याप्रमाणेच आहे कथन केला. शिवाय स्नानाचे वेळी तीळ अंगास लावून तिळाच्या पाण्याने स्नान करावे, तिळाचा होम करून तिळ तर्पण करावे, तिळदान करून तिळभक्षण करावे, हेही सांगितले. पुढे तिने षट्टिला एकादशीचे व्रत करून अपार सौख्योपभोग घेतले. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे षट्टिला एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. पौष कृष्ण पक्षातील एकादशीला षट्टिला एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या माहिती, कथा, गोष्टींसाठी श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.